नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। संपूर्ण राज्यभर गाजलेल्या अनिकेत कोतळे खून प्रकरणी आज बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांनी अनिकेत कोतळे याचा कट रचून खून केल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ठामपणे न्यायालयासमोर केला। कामटेसह साथीदारांवर 10 आरोप ठेवावेत अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली। त्यावर पुढील सुनावणीत आदेश होणार आहे। जिल्हा न्यायाधीश एस सापटणेकर यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे। अनिकेत कोतळे खून प्रकरणी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, झिरो पोलीस जाकीर पट्टेवालवर यांनी अनिकेत कोतळेचा पोलीस कस्टडीमध्ये खून केला। 16 ऑक्टोबर रोजी या सर्वांवर एकूण 10 आरोप प्रस्तावित करण्यात आले होते। कटानुसार 7 नोव्हेंबरला आंबोलीतील महादेवगड येथे अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करणं, पुरावा नष्ट करणं, अनिकेतला मारहाण करून गंभीर दुखापती करणं, गुन्ह्यांची माहिती वरिष्ठांपासून लपवणं, अनिकेत पळून गेल्याचा बनाव करणं, साक्षीदार अमोल भंडारेला मारहाण, अनिकेतचा शारीरिक छळ करून अपमान आदी आरोप प्रस्तावित केले होते। मुख्य साक्षीदार अमोल भंडारे याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केली असेही आरोपात म्हटलेले आहे। त्यानुसार हे सारे आरोप आज अॅडव्होकेट निकम यांनी न्यायालयासमोर ठेवले। त्यावर विरोधी पक्षाच्या वकिलांचं म्हणणं सादर होणार असून त्यानंतर पुढील सुनावणी यावर आदेश दिले जाणार आहेत। दरम्यान गेल्या 5 फेब्रुवारी रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं दोषारोपपत्र दाखल केले होते। 1 वर्षानंतर त्याच दिवशी कामटेसह साथीदारांवर 10 आरोप न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते। धुळगाव शेरी नाला योजनेचं पाणी उपसा 2 बंद पंप पडल्याने योजनेवर परिणाम झाला आहे। हे पंप 4 दिवसात दुरुस्त करावेत व योजना पूर्ववत सुरू करावी असे आदेश महापौर संगीता खोत यांनी अधिकाऱ्यांना दिलेत। तसेच या योजनेसाठी नवीन 2 पंप खरेदी केले जाणार आहेत। शिवाय शेरी नाल्याचा बंधारा फुटून पाणी नदीत मिसळत होतं, त्या बंधाऱ्याची दुरुस्ती उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील महापौरांनी बैठकीत दिलेत। शेरी नाल्याचं पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने महापौर संगीता खोत यांनी पदाधिकारी व अधिकारी बैठक घेतली। या बैठकीला उपमहापौर धीरज सूर्यवंशी, स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील, गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक शेखर इनामदार, उपायुक्त मौसमी बर्डे, जीवन प्राधिकरण विभागाचे सुनील पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। महापालिकेने शेरी नाल्याचं पाणी शुद्धीकरणासाठी धुळगाव शेरी नाला योजना राबवली आहे। या माध्यमातून सांगलीतून शेरी नाल्याचं पाणी उचलून कौलापूरच्या शुद्धीकरण केंद्रापासून धुळगावला पोहोचवलं जातं। मात्र पाणी उपसा करणारे सांगली येथील 2 तर कौलापूर येथील 1 पंप बंद आहे। याची दुरुस्ती केली नसल्यानं शेरी नाल्याच्या पाण्याचा उपसा होत नाही। याची गंभीर दखल महापौरांनी घेतली आहे। त्यांनी 4 दिवसात हे पंप 2 पंप दुरुस्त करावेत असे आदेश जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत। शिवाय नवीन 300 एचपीचे पंप खरेदी करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती, मात्र निविदेला प्रतिसाद मिळालेला नाही। ही निविदा बुधवारी पुन्हा प्रसिद्ध करावी असे आदेश महापौर संगीता खोत यांनी दिले आहेत। इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोने शिंदे व अनमोल मदने या टोळीनंतर कपिल पवार टोळीतील 3घांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कपिल पवार टोळी विरोधात 2014 ते 2019 पर्यंत खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, फसवणूक, गर्दी, मारामारी, विनयभंग, अवैधरित्या जुगार असे 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। 15 दिवसात इस्लामपुरातील 3 टोळ्यातील 13 जणांना मोक्का लागल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। कपिल पवार, सूरज उर्फ पांड्या जाधव, रोहित भोसले या 3घांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। 7 जानेवारी रोजी रात्री कपिल पवार याने प्रकाश पोरवाल याच्या सराफी दुकानात येऊन 12,000ची सोन्याची अंगठी खरेदी केली। त्यापैकी 10,000 रुपये देऊन उरलेले 2,000 रुपये पुन्हा देतो असं सांगितलं। तरी प्रकाश पोरवाल यांनी मी मांडून ठेवत नाही, आठवणीनं आणून दे असं म्हणताच कपिल पवारने प्रकाश पोरवाल याच्या तोंडावर पाणी फेकून दमदाटी केली। 8 जानेवारी रोजी कपिल पवार हा सूरज जाधव व रोहित भोसले या साथीदारांसह प्रकाश पोरवाल यांच्या दुकानात येत पोरवाल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला। कपिल पवार याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईसाठी पूर्व मंजुरी मिळण्याबाबत माया काळगावे यांनी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला। या प्रस्तावास विश्वास नांगरे पाटील यांनी मंजुरी दिली। पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण तसेच विद्युतीकरणाचं काम अत्यंत गतीनं सुरू आहे। सदरच्या कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी 8 रेल्वे गाड्या मार्च अखेरपर्यंत रद्द करण्यात आल्यात। दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागानं याबाबतचं परिपत्रक जाहीर केलं आहे। मिरज ते
कॅसल रॉक व कॅसल रॉक मिरज पॅसेंजर 6 फेब्रुवारी ते 30 मार्च दरम्यान धावणार नाही. मिरज बेळगाव आणि बेळगाव मिरज पॅसेंजर 6 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान धावणार नाही. सोलापूर गदग डेमू लोकल आणि गदग सोलापूर डेमू 6 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान रद्द राहील. विजयवाडा बेंगळूर आणि बेंगळूर विजयवाडा पॅसेंजर ही गाडीही या कालावधीत बंद राहील. पुणे लोंढा लोहमार्गाचं रुंदीकरण आणि विद्युतीकरणाचं काम गतीनं सुरू आहे. येत्या डिसेंबरपूर्वी काही गाड्या विजेवर सोडण्याचं रेल्वे प्रशासनाचं उद्दिष्ट आहे. सध्या हा मार्ग एकेरी असल्यानं रुंदीकरणाच्या कामासाठी वाहतुकीचे अडथळे येऊ नयेत म्हणून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय दक्षिण पश्चिम रेल्वे विभागानं घेतला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. यापूर्वी 10 जानेवारी ते 25 एप्रिल दरम्यान मिरज बेळगाव मिरज ही पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय झाला होता. बेळगाव सांबरा सुदैवाही दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ती रद्द झाली होती. आता त्यामध्ये आणखी काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच या मार्गाचं काम लवकर पूर्ण होऊन डिझेल इंजिन ऐवजी विद्युतीकरणावर रेल्वे धावणार आहे. कौटुंबिक वादातून जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथे हनुमंत माने याचा लाकडी दांडक्याने डोक्यात वार करत निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी आमगोंडा कोडगानूर यांच्या विरोधात उमदी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. जालिहाळ बुद्रुक येथील मृत हनुमंत माने व संशयित आरोपी आमगोंडा कोडगानूर यांच्यात वाद होता. हा वाद मिटवण्यासाठी गावातील पांडू भोसले, सिद्धू बिराजदार व मलकू पुजारी आदी लोकांनी मध्यस्थी केली होती. चर्चा चालली असताना अचानक आमगोंडा कोडगानूर यांनी लाकडी दणक्यानं हनुमंत माने याला मारहाण करून त्यास गंभीर जखमी केलं. हनुमंत माने या मारहाणीत जागीच ठार झाला. मयत हनुमंत याचा भाऊ रमेश माने यांनी उमदी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे हे करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपीस उमदी पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सपांगे, पोलीस कर्मचारी कुंभारे, पोलीस हवालदार दिघे, भिसे सचिन आटपाडकर, श्रीशैल वळसंग, चौगुले यांनी आरोपीस पकडून तपासकामी ताब्यात घेतलाय. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिकेत भारती यांनी भेट देत पंचनामा केला आहे. नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सुरू असलेल्या 8व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात आधुनिक शेती, सौर ऊर्जा, पवन ऊर्जेचा वापर, प्लास्टिकचा सुयोग्य वापर, टाकाऊ पदार्थांपासून वीज निर्मिती, वाहतूक व दळणवळण या विषयांवरील तब्बल 487 विज्ञान प्रकल्पांचा समावेश आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व विज्ञानप्रेमी भेट देत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे शालेय प्रशिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन व विद्या प्राधिकरण पुणे, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पेटनाका येथे इन्स्पायर अवॉर्डचे आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिकाताई महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दररोज हजारो विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देत असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी रुची व संशोधनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून या इन्स्पायर अवॉर्डचं आयोजन करण्यात येतं. या प्रदर्शनात समता इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण अहमदनगरच्या विद्यार्थ्याने स्वयंचलित सॅटेलाइट माहितीसाठी हवा आणि पाणी याचा उपयोग करून रॉकेट तयार केलाय. नाशिकच्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैन्यातील जवानांना दरीखोऱ्यात अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी रोबो स्पाय बर्डची निर्मिती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून नर्सच्या कमतरतेवर उपाय, वेळेची व पैशाच्या बचतीवर भोरच्या छत्रपती शिवाजी विद्यालयानं उपाय सुचवलाय. रुग्णवाहिकेला ट्रॅफिक वेळी रस्ता मिळवून देण्यासाठी स्मार्ट वे फॉर अँब्युलन्सची संकल्पना राजराजेश्वरी विद्यालय सोलापूरनं मांडली आहे. हे प्रदर्शन बुधवार 6 फेब्रुवारी दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. विश्रामबाग परिसरातील एका महाविद्यालयात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. मुस्तफा जमादार असं अटक केलेल्याचं नाव आहे. त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे विश्रामबाग परिसरात आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची अल्पवयीन मुलगी परिसरातीलच एका महाविद्यालयात शिकते. दिनांक 11 ऑगस्ट 2018 रोजी ही मुलगी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मैत्रिणीसह जॉगिंगला जातो असं सांगून सायकल घेऊन घराबाहेर पडली. मात्र सकाळ झाली तरी ती घरी परतली नाही. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. विश्रामबाग परिसरातील एका बस स्टॉपजवळ तिची सायकल मिळून आली. कुटुंबियांनी मुलीच्या मोबाईलवर फोन केला मात्र फोन स्विच ऑफ होता. मुलगी सापडत नसल्यानं तिच्या वडिलांनी
विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयित मुस्तफा याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली। दरम्यान मुलीच्या कुटुंबियांनी संशयिताच्या घरी विचारणा केल्यानंतर तोही बेपत्ता झाला असल्याचं समजलं। दरम्यान अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी संशयित मुस्तफा उर्फ अरबाज जमादार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी त्याचा तपास करून संशयिताला अटक केली आहे। पीडित मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। सर्व बांधकाम कामगार बोगस आहेत म्हणून कामगारांची बदनामी करणाऱ्या तथाकथित समाजकंटकांवर कारवाई करा या मागणीसाठी आज विश्रामबाग येथील कामगार कार्यालयासमोर बांधकाम कामगार संघटनेमार्फत जोरदार निदर्शनं करण्यात आली। कॉम्रेड शंकर पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। याबाबत संघटनेनं सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन दिलंय। निवेदनात म्हटलेलं आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 40,000पेक्षा जास्त इमारत कामगारांची नोंदणी झाली आहे। कायद्यानुसार इमारत कामगारांची व्याख्या व्यापक आहे। इमारत कामगारांशिवाय महाराष्ट्र सरकारनं इमारती तयार करण्यासाठी 28 प्रकारच्या वस्तू उत्पादन करणाऱ्या कामगारांचा समावेशही बांधकाम कामगारांमध्ये केला आहे। महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या सर्व लोकांचा समावेशही बांधकाम कामगार कायद्यामध्ये केलेला आहे। त्यामुळे राज्यातील असंघटित मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अशा कामगारांना बांधकाम कामगार म्हणून नोंदवण्याचा अधिकार आहे। प्रत्येक कामगारास स्वतः सरकारी कामगार ऑफिसमध्ये हजर राहून त्याला प्रतिज्ञापत्रावर सही केल्याशिवाय ओळखपत्र मिळत नाही व लाभही मिळत नाही। तरीही माहिती अधिकाराखाली माहिती मागण्याचं ढोंग करून बांधकाम कामगारच बोगस आहेत असा कांगावा करून बांधकाम कामगारांना लाभच देऊ नका अशी मागणी काही जण करीत आहेत। अशा लोकांचा बंदोबस्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने करावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या आंदोलनाला बांधकाम कामगार तसेच महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। सांगली शहर वाहतूक शाखेकडून 30व्या रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत सांगलीतील पुष्कराज चौकामध्ये वाहनांवर जनजागृती पोस्टर चिटकवण्याची मोहीम आज राबवली। तसेच घरगुती वाहनांवर जनजागृती करणारी पोस्टर आणि वाहनधारकांना सुरक्षा पत्र वाटप करण्यात आलं। यावेळी वाहनधारकांना वाहतूक शाखेचे कर्मचारी नियमांचं पालन करत अपघात टाळण्याचं आवाहन करत होते। यावेळी अनेक छोट्या मोठ्या वाहनांना वाहतूक शाखेच्या वतीनं पोस्टर लावण्यात आले। या मोहिमेचा शुभारंभ विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या हस्ते पुष्कराज चौकात राबवण्यात आला। यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल निकम, उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांच्यासह वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात पथविक्रेता संरक्षण व अधिनियम कायद्याची अंमलबजावणी करावी व नंतर विक्रेत्यांवर कारवाईची भाषा करावी अशी मागणी करत सांगली जिल्हा पथविक्रेता किरकोळ व्यापारी महासंघाच्या वतीनं आज महापालिकेसमोर निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, सेक्रेटरी सुधीर गावडे, खजिनदार भारत वनमाने यांनी केलं होतं। यावेळी संघटनेचे नेते उमेश देशमुख म्हणाले, अतिक्रमणाच्या नावाखाली शहरातील पथविक्रेत्यांना हटवण्याची मोहीम प्रशासन राबवत आहे। कारवाई करण्याआधी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे। पथविक्रेता संरक्षण अधिनियम 2004 ची अंमलबजावणी करण्यासाठी कायदा केला आहे। या कायद्यानुसार शहरातील पथविक्रेत्यांना संरक्षण देणं अपेक्षित आहे। या कायद्याची अंमलबजावणी करीत असताना शहरातील सर्व पथविक्रेत्यांचं सर्वेक्षण करून त्यांना रीतसर परवाने देण्यात यावेत असं कायद्यात म्हटलं आहे। शहरातील नो व्हेंडर झोन करायचं आहे। त्यानंतर समितीनं घेतलेल्या निर्णयाची जो परवानाधारक विक्रेता अंमलबजावणी करीत नसेल तर त्याला 15 दिवसांची नोटीस देऊन त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असं म्हटलेलं आहे। तरी देखील महापालिका प्रशासन अतिक्रमणाच्या नावाखाली पथविक्रेत्यांना हटवत आहे। ही कारवाई थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देशमुख यांनी दिलेला आहे।